आयुष्य रोज एक नवीन पान उघडतं, रोज एक नवा धडा मिळतो आणि माहिती असतं बरं का की ते पुस्तक कधीतरी संपणार आहे, ती पाने उलटायची कधीतरी बंद होणार आहेत. फक्त ती जाणीव अंतरी नसते ना, त्याच्यामुळे चुका घडतात. पण ते म्हणतात ना, जोपर्यंत पुस्तक बंद होत नाही, पानं उलटायची संपत नाही, तोपर्यंत जगून घ्यायचं असतं. काल पहिल्यांदाच एका नवजात बालकाला जन्मताना पाहिलं आणि त्यानंतर त्याचे ते कष्ट फक्त डोळे उघडण्यासाठी आणि डोळे उघडल्यानंतर संपूर्ण विश्व त्याच्या डोळ्यांमध्ये साठवून घेण्यासाठी. कष्ट प्रत्येकाला असतात, नवं पण जुनं पण प्रत्येक गोष्टीला असतं. आता जसं जसं ते बालक मोठं होईल तसं त्याचं नवंपण संपून जाईल आणि तो माणसात येईल. का तो माणसात आला की त्याची लढाई ही त्याला लढायची असते. मग ते लढाई करण्यासाठी बळ मिळतं कुठून? तर जी सभोवताली नाती निर्माण झालेली असतात, जी मैत्रीपूर्वक नातं आपण घट्ट तयार करून ठेवलेलं असतं, त्यातून मिळतं ते बळ. मग फक्त नाती जपायची, रोज थोडं थोडं जसं आपण एका झाडाला पाणी घालतो, तसं त्या नात्यांमध्ये सुद्धा आपले भाव, प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे. जिथं व्यक्त करता येतं ना, तिथं ते जपलं जातं आणि जिथं जपलं जातं ना, तिथं तुटायची भीती अजिबात नसते. त्यामुळे जोपर्यंत पानं पुढं सरकतात आहेत, तोपर्यंत जगून घ्या आणि नातीही जपत राहा.